आपल्याला सुरू करायचा आहे टॉपिक कॅलेंडर. तुमच्या टॉपिकमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये कधी कधी दिनदर्शिका लिहिलेलं असेल, काहींनी पुस्तक वेगळं असं आणलं असेल, त्यामध्ये कदाचित कालमापन लिहिलेलं असेल, वेगवेगळे आहेत पण सगळा एकच टॉपिक आहे. आता याचा अभ्यास कशा करता करायचा, आता जे काही ज्यांनी याचा फॉर्म भरला असेल, NMMS स्कॉलरशिप असेल, स्कॉलरशिप या ठिकाणी 4थी आणि 8वी, बट 4थीचं जास्त बेसिक लेवलचं ते यामध्ये आपलं येणार नाही. 8वीवाले जे काय असतील पुढच्या वर्षी ते 7वीला होणार, याचा अर्थ 7वी स्कॉलरशिप, IMOची एक्झाम असेल, ऑलिम्पियाडच्या काहीतरी एक्झाम्स असतील, अशा भरपूर शालेय परीक्षा आहेत ज्या 7वी 8वी 9वीला असतात. तर त्याकरता रिझनिंग हा टॉपिक आपल्याला महत्त्वाचा आहे, बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्याकरता आपण कालमापन याचा अभ्यास करू. तर आज फक्त आपण बेसिक पाहणार आहे. कॅलेंडरचा बेस काय, तो बेस तुमचा झाला क्लिअर की समोर तुम्हाला पटापट आन्सर देता येतील. मग आता कॅलेंडरमध्ये आपण गेलो तर पहिल्यांदा आपण विचार करू लीप वर्ष. आता लीप वर्ष कशाला म्हणायचं, कधी कधी आपल्याला प्रश्न खाली दिलेले असतात, खालीलपैकी कोणतं लीप वर्ष आहे, कोणतं लीप वर्ष नाही, तर ते सेकंदात ओळखता यायला पाहिजे. आता लीप वर्ष कशाला म्हणायचं, ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो, पूर्ण शब्द टाकलेला आहे आपण, पूर्ण भाग जातो, अशा वर्षांना आपण काय म्हणतो, लीप वर्ष. त्यामध्ये पुन्हा आपण 2 भाग पाडणार आहे, सध्या 4चंच लक्षात ठेवायचं. आता 4ने कोणाकोणाला भाग जातो, फॉर एक्झाम्पल आता जस्ट संपलेलं 2024 आपण या ठिकाणी घेतलं तर शेवटचे 2च घ्यायचे. 4ची कसोटी काही लोकांची पाठ असेल, एकक दशकच्या संख्यांना 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो, तेवढंच लावायचं. आता 24 आला तर 24ला भाग जातो का, इकडं कोपऱ्यात जायचं आणि भाग देऊन पाहायचा. 4ने जर भागलं तर 4 सक 24, बाकी उरलं 0. 0 उरलं याचा अर्थ पूर्ण भाग गेलेला आहे. पूर्ण भाग गेला म्हणजे 2024 लीप वर्ष आहे. दुसरं समजा आपण घेतलं असेल या ठिकाणी आता 2021. 2021 मधला नुसता 21 उचलायचा, याला भाग देऊन पाहायचं. 4ने जर भागलं तर 4 पंच 20, वजा बाकी करा, खाली उरला 1, बाकी उरलेली आहे, याचा अर्थ पूर्ण भाग गेला नाही, म्हणजे 2021 लीप वर्ष नाही. तर अशा प्रकारे 4ने भाग देऊन पाहायचा, भाग पूर्ण गेला तर आहे आणि नाही गेला तर नाही. आता हे झालं अशा वर्षांच्या बाबतीत. त्यानंतर शतक वर्ष. शतक वर्ष म्हणजे कसं, 1600 असेल किंवा 1500 असेल, अशा प्रकारे. तर यामध्ये आपल्याला ओळखता आले पाहिजे की कोणतं लीप वर्ष आहे, कोणतं लीप वर्ष नाही. तर याकरता 400ची कसोटी लक्षात ठेवायची. 400ने पूर्ण भाग जात असेल तर ते शतक वर्ष लीप वर्ष असतं. 00 असलं 4ने भाग जातच असतो, त्याच्यामुळं ते 400ने द्यायचं त्याला. आता देऊन पहा, समजा याच्या छेदात लिहिलं आपण 400, भाग जातो का पहा, 0 0 0 0 कॅन्सल, 4 1 4, 4 चूक 16, पूर्ण भाग गेलेला आहे. याचा अर्थ 1600 लीप वर्ष आहे. 1500 आहे का चेक करा, पुन्हा याला 400ने भागा, 0 0 0 0 कॅन्सल, 15 भागिले 4, भाग देऊन पाहायचा जर लक्षात येत नसेल असं तर. 4 त्रिक 12, खाली उरले तुमचे 3, याचा अर्थ बाकी तुमची 0 व्यतिरिक्त उरली, पूर्ण भाग गेला नाही, याचा अर्थ 1500 लीप वर्ष नाही. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे की लीप वर्ष कसं ओळखायचं. शतक वर्ष असेल तर कशाने भाग द्यायचा. म्हणजे आता जर तुम्हाला मी प्रश्न विचारला खालीलपैकी मला लीप वर्ष सांगा आणि मी असं लिहिलं, समजा 1684, दुसरं घेतलं 1892, तिसरं घेतलं असेल समजा 2000, नंतर घेतलं असेल समजा 1991, तर यापैकी लीप वर्ष कोणकोणते आहेत पटापट तुम्हाला ओळखायचं आहे. व्हिडिओ पॉज करून पाहायचं आहे, याच्यानंतर मी लगेच आन्सर सांगणार आहे. आपले उत्तर जुळतात की नाही. जर जुळलं तर याचा अर्थ तुम्हाला समजलं, इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं. काढलं पहिलं पहा आता 1984. 1984 साठी मी काय म्हटलं, शेवटचे 2च अंक घ्यायचे आहेत. मग आता आपण 84च घेणार. काही लोकांना तिथल्या तिथं भाग देता येत नाही, येत नसेल तर ती प्रॅक्टिस करा. सध्या आता आपला पहिलाच व्हिडिओ आहे, प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला नंतर सांगल. हे बाजूनं घ्यायचं, उचलायचं 84, हे इथं ठेवा, भागायला 4ने, 4 2 8, वजा बाकी 0, नंतर घेतला 4, 4 1
4, बाकी किती आली 0, बाकी 0 आली, याचा अर्थ 4 ने भाग गेला, म्हणजे ही लीप वर्ष आहे. 1892 ला आपण चेक करू लीप वर्ष आहे का. तुमचं आन्सर आलेलं असणार आहे, जुळतं का पहा. पुन्हा 92 उचला, शांत चित्ताने भागायचं. मग आता 4 दूनी 8, खाली उरला 1, नंतर घेतला 2, 4 त्रिक 12, बाकी किती 0, पूर्ण भाग गेला, याचा अर्थ लीप वर्ष आहे. त्यानंतर कोणता आला आता, शतक वर्ष आलेलं आहे. 4चा भाग देणे जमत नाही, कशानं भाग द्यावा लागल, लाईट लागला असेल डोक्यात. याला भाग देणार आपण कशाने, 400 नी. तोडा, 0 0 गेलं, पुन्हा 0 0 गेलं, 4 ने इथंच भाग दिला, 4 1 4, 4 25, पूर्ण भाग गेला, याचा अर्थ 2000 लीप वर्ष आहे. 91 शेवटचे 2 अंक, इथं 4ची कसोटी यूज करावी लागेल आपल्याला. पहा मग आता 4 न जर तोडलं तर 4 दूनी 8, खाली उरला 1, नंतर हा 1 खाली घ्या, पुन्हा भागा, 4 दूनी 8, खाली उरले 3, बाकी काहीतरी आलेले 0 सोडून, याचा अर्थ पूर्ण भाग गेलेला नाही. म्हणजेच या ठिकाणी जे काही आपण घेतलं 1991, हे एवढंच लीप वर्ष नाही, बाकीचे सर्वच्या सर्व तिन्ही काय भेटले आपल्याला, लीप वर्ष. असा सुद्धा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारलेला आहे. कधी कधी उलटा विचारतात, लीप वर्ष कोणतं नाही, तर ते असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग लीप वर्ष ही कन्सेप्ट काय हे तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. 4 ने भाग जात असेल आणि शतक वर्षाला 400 ने भाग जात असेल तर त्याला लीप वर्ष म्हणायचं. आता लीप वर्षाचा संबंध कुठं असतो, फेब्रुवारी महिन्यासोबत. तुमच्या घरी कॅलेंडर असेल, पटकन कॅलेंडर उचलायचं आणि माझ्या समोर आणायचं. फेब्रुवारी महिन्यात जा, सध्या सुरू आहे 2025, बरोबर आहे. 2025ला तुम्ही भागून पहा लीप वर्ष आहे की नाही, तुम्हाला भेटलं असणार आहे लीप वर्ष नाही. तर लीप वर्ष नाही तर 2025च्या त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये गेलं तर 28 दिवस दिसत आहेत. याचा अर्थ साध्या वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये किती दिवस, 28 दिवस तुम्हाला सापडतात. त्याच्या आधीचं कॅलेंडर तुमच्याकडे आहेच, किंवा मोबाईलवर तुम्ही पाहू शकता. 2024चा फेब्रुवारी महिना, याला 4 न भाग जातो, लीप वर्ष आहे. त्याच्यामध्ये फेब्रुवारीत गेलं तुम्हाला पहा काय दिसतं, 29 तारीख दिसते तुम्हाला लिहिलेली, म्हणजे तुमचा संबंध 29 सोबत आहे. लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 तारीख एक दिवस जास्तीचा मिळवलेला असतो. तर हे असं फेब्रुवारी महिन्याचा संबंध तो लक्षात ठेवायचा आपल्याला लीप वर्ष म्हटल्यानंतर. आता प्रॉब्लेम कसं विचारलं जातं ते आपण पाहिलेलं आहे. आता लीप वर्ष जर कन्सेप्ट लक्षात आली तर लीप वर्ष नसलेले कोणते, ज्याला आपण म्हणू साधे वर्ष, सामान्य वर्ष असं म्हणू, साधं वर्ष. फॉर एक्झाम्पल मग आपण पाहिलं होतं 1991, याला 4 ने भाग गेलेला नाही, 400 ने भाग गेलेला नाही, याचा अर्थ हे साधं वर्ष आहे. लीप वर्ष आता आपण मग पाहिलेलं आहे. दुसरं आपण समजा घेतलं असेल 1300, मग तुम्ही 1300ला कशानं भाग देणार, 4 न देऊन पाहणार का आपण, नाही. शतक वर्ष आहेत, याला आपण 400 ने भाग देणार, 0 0 0 0 गेलं, भाग पूर्ण जात नाही, याचा अर्थ 1300 काही लीप वर्ष नाही. म्हणजेच कोणतं वर्ष आहे, साधं वर्ष आहे. त्यामुळे साधा वर्ष आणि लीप वर्ष यातला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल. मग आता याच्यावर असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात पेपरमध्ये. पहा आता इथं काय काय विचारतील आपल्याला. समजा तुम्हाला म्हटलं असेल 1 जानेवारी 2024 ला आपण तात्पुरता घेतलाय सोमवार, तर 1 जानेवारी 2025चा वार कोणता असायला पाहिजे. त्याच्यासोबत दुसरा एक आपण एक्झाम्पल घेऊ. 1 जानेवारी 2025 ला समजा आता आपण तात्पुरता सोमवार घेतला, तर 1 जानेवारी 2026चा वार कोणता. 2 प्रश्न आपण समोर लिहिलेले आहेत आणि या टाईपचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येतात. ओलांडणारा क्रॉसिंगचं वर्ष कोणतं आहे, तर या ठिकाणी 2024 आपण क्रॉस केलेलं आहे, म्हणजे लीप वर्ष क्रॉस केलं. लीप वर्ष जर क्रॉस केलं असेल तर समोर 2 दिवस जायचं. 2 दिवस याला नाही धरायचं, 2 दिवस जायचं म्हटलं की अशा शांत चित्तानं 2 रेषा ओढायच्या. इथं कोणता होता, सोमवार, मग 2 रेषा समोर, सोमवार नंतर मंगळवार बुधवार, या ठिकाणी इथलं उत्तर तुमचं काय राहणार आहे, बुधवार.
मग डोक्यात फिट करून टाका, लीप वर्ष जर ओलांडलं तर 2 दिवस समोर जायचं, लीप वर्ष ओलांडलं तर 2 दिवस समोर जायचं. आता हे 2025 कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष आहे. मग साधं वर्ष जर ओलांडलं तर 1 दिवस समोर जायचं. मग एकच रेषा, सोमवारच्या नंतर काय आन्सर येणार आपलं? मंगळवार. मग आता दोन्ही कन्सेप्ट लक्षात आल्या असतील. लीप वर्ष ओलांडलं तर समोरचं वर्ष 2 दिवसाने समोर जाते, साधं वर्ष ओलांडलं तर समोरचं वर्ष 1 दिवसाने समोर जाते. मग आता पटकन कॅलेंडरवर जायचं, 2025चं कॅलेंडर लटकलेलं असणार आहे भिंतीवर, त्यावर पाहायचं 1 जानेवारीला कोणता वार होता किंवा 10 जानेवारीला कोणता वार होता. तुम्ही आता 1 जानेवारीचा वार तुम्ही पहा, ओरिजिनल काय हे आपण तात्पुरतं समजण्यासाठी घेतलेलं असतं. मग आता तो वार घेतल्यानंतर 2025 साधं वर्ष आहे, 1 दिवस समोर जायचं. जो वार असेल त्याचा 1 दिवसाच्या समोरचा वार तुम्हाला दिसतो का ते तुम्ही चेक करा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. ही एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, साधं वर्ष ओलांडणे, लीप वर्ष ओलांडणे. त्यानंतर आता जर का लीप वर्ष असेल, समजा 2024 त्याच्या मागचं लीप वर्ष असेल, तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी हे जे वार आहेत हे 53 वेळा येतात. किती वेळा? 53 वेळा. समजा 1 जानेवारीला जर सोमवार आला, 2ला काय राहणार? नॅचरली मंगळवार, 3ला काय राहणार आहे? बुधवार, वगैरे वगैरे असं चाललो आपण खाली खाली. तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी म्हणजे सोमवार आणि मंगळवार किती वेळा? 53 वेळा येणार. आणि उरलेले बाकीचे जे काही वार आहेत आपले ते किती वेळा येतात? 52 वेळा. हे पाठ करून ठेवायचं. कधी कधी यावर पण प्रश्न आपल्याला विचारतात. ते कसे विचारतात आपण ते प्रश्नामध्ये पाहणार. हे फक्त आपण काय पाहतोय? बेसिक पाठ काय करायचं? लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार आणि 2 जानेवारीचा वार किती वेळा येतात? 53 वेळा. आणि उरलेले वार किती वेळा येतात? 52 वेळा. साधं वर्ष असेल, साध्या वर्षाचं कॅलेंडर तुमच्या घरी आहे, तुम्ही पटकन त्या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. साध्या वर्षामध्ये फक्त 1 जानेवारीचा वारच किती वेळा येतो? 53 वेळा. बाकीचे उरलेले सगळे वार किती वेळा येतात? 52 वेळा. म्हणून कॅलेंडर घ्यायचं, नुसतं रट्टाने मारायचं, त्याला पाहायचं, ऑब्झर्व करायचं, ते नंतर तुम्हाला कामात पडतं. तुमच्या डोळ्याच्या समोर ते कॅलेंडर येत असतं. आता 2000 कोणतं सुरू आहे सध्या? 25. मग 2025 मध्ये जायचं किंवा येणारं वर्ष 2026 तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता, ते साधंच वर्ष आहे. 1 जानेवारीला कोणता वार आहे तो चेक करा. पूर्ण कॅलेंडर डिसेंबरच्या एंडपर्यंत मोजून पहा. तोच वार फक्त तुम्हाला किती वेळा सापडणार? 53 वेळा. बाकीचा कोणताही वार तुम्ही मोजा तो तुम्हाला किती वेळा सापडणार? 52 वेळा. हे तुम्ही करून पहा. हे जर केलं तर तुमच्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट फिट बसतं. सगळ्याच ठिकाणी पाठांतर करायचं नसतं, काही ठिकाणी आपल्याला चेक करावं लागतं, जेणेकरून तुमच्या ते डोक्यामध्ये फिट बसणार आहे. त्यानंतर आता आपण जर साधं वर्ष पाहिलं, 2025 साधं वर्ष आहे, माहिती आहे तुम्हाला. 2000 येणार जे काही 26 आहे ते पण कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष आहे. ते कॅलेंडर मे बी तुम्ही आणलंही असेल. तर साध्या वर्षामध्ये 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर हे दोन्ही वार सारखेच असतात. कोणतंही साधं वर्ष घ्या. जर इथं जर सोमवार असला तर इथं कोणता राहणार? सोमवारच. इथं मंगळवार असला तर इथं कोणता राहणार? मंगळवारच. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न काय टाकतात? जर 1 जानेवारी 2026ला मंगळवार असेल तर 31 डिसेंबर 2026चा वार कोणता? मग आपण बसतो कॅल्क्युलेट करत. जर हे पाठ असलं तर तुम्हाला माहिती आहे वर्ष कोणता आहे? साधं. वार सारखाच राहतो. 2 सेकंदाच्या आत उत्तर. कोणता सांगितलं? मंगळवार. मंगळवारचं मंगळवार. सोमवार. सोमवारचं सोमवार. म्हणून 2026चं कॅलेंडर आणलं ते पहा 1 तारखेला कोणता वार आहे आणि डिसेंबरमध्ये घुसा 31 तारखेला कोणता वार आहे. दोन्ही वार कसे भेटतील? सारखेच भेटतील आपल्याला. त्यानंतर लीप वर्षात काय फरक पडतो? तर लीप वर्षामध्ये पहा, समजा आता 2024 तुमच्या जवळचं आहे ते कॅलेंडर असू शकतं किंवा तुम्ही मोबाईलवर कॅलेंडर डाउनलोड करा. 2024 2020 जे काय असेल लीप वर्ष आहे. आणि लीप वर्ष असेल तर 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरचा जो काही वार आहे 1 दिवसाचा फरक. म्हणजे काय? इथं जर सोमवार असेल तर इथं कोणता राहणार? मंगळवार. 1 दिवस समोर जायचं सगळ्याच लीप वर्षामध्ये. इथं मंगळवार तर इथं बुधवार, इथं गुरुवार तर इथं शुक्रवार. म्हणजे प्रश्न आला तर तुमचं जर ही कन्सेप्ट डोक्यात घुसलेली असेल तर फक्त 10 सेकंद लागतात. स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ हा महत्त्वाचा असतो. तो फास्ट निघून जातो, आपल्याला प्रश्न सोडवणं होत नाहीत. म्हणून ह्या ट्रिक्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. इथपर्यंत पोहोचलो.
त्यानंतर आता महिन्यांचा थोडाफार विचार करू आपण. महिने तुमचे पाठ पाहिजेत. जानेवारी फेब्रुवारी जे काय असेल, कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत ते तुमचे पाठ पाहिजे. जर येत नसतील तर ते पाठ करा, किंवा ही मेथड तुम्हाला वर्गात सांगितली असेल 4थ्या वर्गात, हे असे वर गेलो खड्ड्यात गेलो, वर गेलो खड्ड्यात गेलो, वर गेलो खड्ड्यात गेलो असं. तर या ठिकाणी जर वर आलो, पहिला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, तोच रिपीट. अशा प्रकारे तुम्हाला जर वर आलं तर 31 दिवस, गड्ड्यात गेलो तर 30, फक्त फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 होणार आहे, बाकीचं सगळं 30-31चा कार्यक्रम आहे. मग तुम्हाला म्हटलं सांगा जून महिन्यात किती दिवस आहेत, मग आपण काय करणार, मोजणार इथून असं, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, जून गेला गड्ड्यात, याचा अर्थ याच्यामध्ये 30 दिवस आहेत. तुम्हाला म्हटलं सांगा मार्चमध्ये किती आहेत, जानेवारी फेब्रुवारी मार्च, वर आला याचा अर्थ 31 दिवस. अशा प्रकारचे आपल्या महिन्यामध्ये किती किती दिवस असू शकतात. 28 दिवसाचा महिना आपला असतो फेब्रुवारी साध्या याच्यात, 29चा लीपमध्ये असतो, 30चाही असतो, 31चाही असतो. जर 28 दिवसाचा महिना आपण ओलांडला तर समोरचा महिना 0 दिवसाने समोर जातो. म्हणजे काय, म्हणजे असं की 1 फेब्रुवारी 2021 या दिवशी जर आपण सोमवार पकडला तर 1 मार्च 2021चा वार कोणता, तर सोमवारच राहणार. सध्या कोणतं वर्ष सुरू आहे आता 25, सुरू कोणतं होणार आहे 26 कोणतं वर्ष आहे साधं. मग 26 मध्ये तुम्ही कॅलेंडरमध्ये घुसा, फेब्रुवारी महिना काढा, 1 तारखेचा वार पहा, 26 साधा वर्ष आहे. मग फेब्रुवारीच्या 1ला जो वार असणार आहे तोच वार 1 मार्चला राहणार आहे. म्हणजे 28 दिवसाचा महिना असेल तर समोर जाण्याच्या आवश्यकताने वाराचं रिपिटेशन झालेलं असतं, त्यामुळे 0 दिवस समोर. आता 29चा महिना असेल तर तुम्हाला 1 दिवस समोर. म्हणजे काय, समजा आता एक काढलं 2024 आपण घेऊन टाकलं, तर या ठिकाणी 1 फेब्रुवारी 2024ला जर सोमवार घेतला तर 1 मार्च 2024ला कोणता वार राहील, मंगळवार. हे सगळं शोधायचं आहे तुम्हाला कॅलेंडरमध्ये जाऊन. म्हणजे 29चा जर महिना आला तर समोरचा महिना 1 दिवसाने समोर जातो. 30चा महिना आला तर 2 दिवस समोर, 31चा महिना आला तर 3 दिवस समोर. कधी कधी आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारतात 17 जूनला सोमवार तर 17 जुलैला कोणता वार, मग बसतो दिवस मोजत आपण दिवसभर. तर त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला म्हटलं असेल 17 जूनला काय सोमवार, मग तुम्हाला म्हणते 17 जुलैचा वार कोणता, कोणता महिना क्रॉस झाला, जून महिना. जून महिन्याचे दिवस किती आहे, नाही आठवले पटकन मोजायचे, 30 दिवस. 30 दिवस क्रॉस झाले, किती दिवस समोर, 2. 2 रेषा ओढायचे शांत चित्तानं. सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, बुधवार. मग अशा प्रकारे हा टेबल जर तुम्ही पाठ करून ठेवला तर हे पटापट तुम्हाला काय करता येतं, सांगता येतं. हे इथपर्यंत सगळं काय पाहिलं आपण, बेसिक पाहिलं. अजून एक सांगायचं राहिलं की लीप वर्ष असेल तर किती दिवस राहतात वर्षामध्ये, 366, डोक्यात भरून ठेवा. आणि साधा वर्ष असेल तर 365, 365. एवढं बेसिक झालेलं आहे. या बेसिकवरचाही प्रश्न पेपरमध्ये स्कॉलरशिपला पण आलेला आहे. NMMSला तुम्ही पाहिलं, पेपर चेक करा एकदा, त्यामध्ये तुम्हाला सापडतो. म्हणजे एवढं जरी एक लेक्चर केलं तर मे बी एखादा प्रश्न, एखादा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतं. आता नेक्स्ट ज्यावेळेस आपला भाग सुरू होईल त्याच्यामुळे आपण काय सुरू करणार, प्रॉब्लेम्स. तर हे बेसिक तुम्ही पाठ करून टाकलं असेल तर प्रॉब्लेम्स पटापट तुम्हाला येतील. हे जर लक्षात नसेल तर प्रॉब्लेम्समध्येच प्रॉब्लेम्स निर्माण होईल आणि मग पेपरमध्ये सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतील. त्यामुळं हे आज पूर्ण तुमचं क्लिअर झालं पाहिजे. दुसऱ्या भागामध्ये आपण प्रश्न त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात करू. आवश्यक प्रश्न त्या टॉपिकवर पेपरमध्ये कोणता आला, कोणत्या वर्षी आला, असे प्रश्न आपण घेऊ. ठीक आहे, थँक्यू.